का बरं? मग इथं जर तुम्ही ऐका ना, इथं जर तुम्ही वजा केले असते 10 तर 49 आले असते. तुम्ही 10 वजा केल्यावर 39 येतात का इथं? नाही. मग मग डोकं चालवा जरा. प्रदीप, चला मी सांगतो. पहा, तुम्हाला जर 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असतील, तर बघा 89 मूळ आहेत का नाही सांगा मला? त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने बघा. उतरत्या क्रमाने बघा. 79 मूळ आहे का नाही? आहे. 69 मूळ आहे का? 59 मूळ आहे का? अरे काय नाही म्हणताय? उगाच आपलं काहीतरी नाही सांगताय. मूळ संख्या घ्या अगोदर. मूळ संख्या लिहून घ्या. उगाच आपलं काहीतरी वय नाही म्हणताय हा. मूळ संख्या बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31. सांगा पुढचं. सत्त्याण्णव. आता नीट बघा. उतरत्या क्रमानं जर तुम्ही मूळ संख्या पाहिल्या, ज्यांच्या शेवटी 9 येतो, अशा जर उतरत्या क्रमानं मूळ संख्या पाहिल्या, तर पहिल्यांदा 89 हे बघा दिलंय. नंतर 79 हे बघा दिलंय. मग इथं 69 आहे का रे? नाही. नंतरचं 59 आहे. हे बघा इथं दिलंय. नंतर 59 दिलंय. कोणत्या मूळ संख्या घेतल्या? तर ज्यांच्या एकक स्थानी 9 ही संख्या आहे, अशा मूळ संख्या उतरत्या क्रमाने घेतल्या. म्हणजे पहिल्यांदा 89, नंतर 79, नंतर 59, नंतर 29, नंतर 19. मग यामध्ये तुम्हाला कोणती संख्या वेगळी दिसतीये? म्हणून चुकीचे पद आहे. चुकीचे पद आहे 69. लिहून घ्या. काय पण आपला पाठ नाहीत तुमच्या. काही पण उगा होय नाही करताय. होय म्हणलं की नाही, 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 नाही. नाही म्हटलं की हो, 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 हो. असलं काय उपयोगाचं आहे? तुमच्या गेल्या वर्षीपासून 100 वेळा झालं मूळ संख्या घ्यायच्या. किती वेळा सांगितल्या? मूळ संख्या तोंडपाठ पाहिजे. नुसतं बघितलं तरी डोक्याला आता क्लिक इतका सराव झाला पाहिजे डोक्याचा. आपल्याला नुसत्या नजर फिरवली तरी लक्षात आले पाहिजे, की अरे या सगळ्या मूळ संख्या दिसतायत बरं का. मग यात कोण नाही? 69 नाही. पटकन लक्षात आलं पाहिजे.
हा सगळा सरावाचा आहे. बघा सगळ्याच गोष्टी तुम्हाला नुसतं तुम्ही हुशार असून उपयोगाचं नाही. त्या डोक्याचा वापर पण करायला शिका जरा. नुसतंच आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येतो म्हणजे सगळं होईल असं होत नाही. ही बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारापेक्षाही तुमचं माइंड अलर्ट राहिलं पाहिजे सतत. काय येतंय आपल्यापुढे प्रश्न आणि आपण काय उत्तर लिहायला हवं, हे तुम्हाला जेवढं लवकर व्यवस्थित समजेल, तेवढं या प्रश्नांची उत्तरं सोपी जातील. चला पुढचं गणित घ्या. उगाच अंदाज बघून उत्तरं लिहायची नाहीत. आवाज ऐकून काही जण उत्तरं सांगतात. हां, चला सांगा आता. कोण वेगळं वेळ लागू द्या. हे बघा, एक गणित करायला तासभर लागला तरी चालेल. पण तुम्ही मनानं करा. आपल्याला काही घाई नाही. खूप वेळ आहे अजून आपल्याला. तुम्ही डोकं लावा. व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांनी. रुमेसा 2 दिवस नव्हत्या तुम्ही. कुठे गेलत्या? रुमेसा? हां, अकलूजला का? आराध्या व्हिडिओ चालू ठेवा. अद्वैता, सेजल, चेरीचं तर तास सुरू झाल्यापासून लक्ष नाही. कोणाला बडबड करतायत काय माहिती. तास संपल्यावर बोलत बसा चेरी. तासभर बोलत बसा. तास संपला ना, निवांत गप्पा मारत बसा. हा, बोला दुर्वा सांगताय. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो याची. ट्रिक नाही ती. बघा साधं सोपं आहे. बघा याच्यात आणि याच्यात कितीचा फरक आहे? 2चा फरक. बरोबर? हां. याच्यात याच्यात कितीचा फरक आहे? बघा. याच्यात याच्यात कितीचा फरक आहे? 19. बघा प्लस म्हणजे वाढलंय म्हणायचं, मायनस म्हणजे कमी झालंय म्हणायचं. याच्यात याच्यात कितीचा फरक आहे बघा? हां? 27 म्हणजे अधिक 27 आहे. बरोबर? हां, पुढे बघा. याच्यात याच्यात कितीचा फरक आहे बघा? 35 अधिक 35 म्हणा. बघा बरं आता काय सुचतंय का? आता तरी सुचतंय का काय? बरं चला मी अजून सोपं करून सांगतो. फरक सारखा दिसतोय का कुठे तुम्हाला? काय? म्हणजे आता सारख्या फरकाचं तर गणित नाहीये. बरं ठीक आहे. मग अजून काय दिसतंय का बघा? जो तुम्हाला खाली फरक दिसतोय आणि ज्या संख्या दिसतायत त्याच्यात काही संबंध आहे का बघा? कोणाची बेरीज? कोणाची बेरीज? म्हणजे? ठीक आहे. बघा आता मी सांगतो ऐका. बघा गणितं कशी येतात. प्रत्येक गणित वेगळं घेतोय मी. आता गणितं कशी येतात बघा तुम्ही. आता बघा तुम्ही फरक काढलाय. आता एक तर इथं पहिलं गणित जर तुम्ही बघितलं तर कुठे ना कुठे फरक सारखा आलेला दिसत होता. इथं कुठेही फरक तुम्हाला सारखा दिसत नाही. चेरी बोर्डकडे लक्ष द्या. इथं काय होत जातंय? तर पहिल्यांदा 2 आला, मग 6 आला, मग 19 आला, 27 आला, 35 आला. बघा, म्हणजे इथं फरक वाढतच गेलाय. बरं ठीक आहे, फरक वाढत जाऊ द्या.
तो समान वाढत गेलाय का ते पण बघू, फरकाचा फरक. इथं 4ने वाढला, मग इथे 10ने वाढायला पाहिजे होता. तो डायरेक्ट कितीने वाढला? 13ने वाढला. पुन्हा डायरेक्ट कितीने वाढला? तर पुन्हा डायरेक्ट 6ने वाढला. सॉरी 8ने वाढला. पुन्हा डायरेक्ट कितीने वाढला? तर पुन्हा डायरेक्ट 8ने वाढला. म्हणजे याचाही काय संबंध जुळत याचाही संबंध काय जुळत नाही. मग आता काय करायचं पहा. तुम्हाला मी सांगतो, इथं जर तुम्ही फरक पाहिला, तर तो फरक आणि या संख्या यांच्यात काहीतरी संबंध आहे. कसा बघा. 21 नंतर 23 आलेत. कुठून आले 23? तर बघा या अंकांचा गुणाकार केलाय. 21 आणि 23. 21च्या अंकांचा गुणाकार किती येतो बघा बरं? 2. म्हणजे इथं काय केलंय? हे पहिल्या संख्येतले जे अंक आहेत. हां, मग आता तुम्ही सांगा बरं काय उत्तर येईल? शाबास. कारण काय किती यायला पाहिजे होतं रे तिथं? नाही, 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 नाही. संख्या. संख्या. नाही, नाही, नाही. 47 यायला पाहिजे होते. 47 यायला पाहिजे होते. तिथं दिलेत किती? 48. कसं बघा, हे बघा. 2 गुणिले 1 फरक आला 2. म्हणून ते 2 पुढं मिळवले. आता पुढे बघा. 2 गुणिले 3 किती आलं उत्तर? 6. म्हणून ते 6 23 मध्येच मिळवले. कारण 2 आणि 3 चा गुणाकार केला. 6 आला. 29 आलं उत्तर. आता पुढे बघा. 2 आणि 9 यांचा गुणाकार येतो 18. मग 18 मिळवले तर किती यायला पाहिजे होते? 47. इथं दिलेत किती? 48. मग बघा आता 7 आणि 4 यांचा गुणाकार किती येतो? 4 आणि 7चा 28. आणि 28 जर त्याच्यात मिळवले तर हे बघा बरोबर 75 आले. आता 75 मधल्या अंकांचा गुणाकार केला 7 आणि 5चा तर 35. 35 जर 75 मध्ये मिळवले तर उत्तर आलं 110. मग मला एक सांगा, ही नंबर सिरीज 21 तर 21च्या जागी आहेत. 23 तर 23च्या जागेवर आहेत. 29 तर 29च्या जागेवर आहेत. 75 पण आहेत. 110 पण आहे. ही नंबर सिरीज कशामुळे डिस्टर्ब झाली? कोणत्या संख्येमुळे? कोणत्या संख्येमुळे ही नंबर सिरीज डिस्टर्ब झाली सांगा? स्क्रीन दिसत. बोला लवकर. हा, 47. मग चुकीचे पद कोणतं आहे बघा? चुकीचे पद 48. लिहून घ्या. चुकीचं पद आहे 48. दुर्वा समजलं तुम्हाला सगळ्यांना? रुमैसा, आलिया, नमन, अद्वैता, आराध्या, प्रदीप, कार्तिकी, समृद्धी. अहो हे बघा, हे अंक आहेत की नाही, या संख्या आहेत की नाही, संख्येतल्या अंकांचाच गुणाकार केलाय. हे बघा 21 आहे. 21 मधले अंक कोणते आहेत? 2 आणि 1. 2 आणि 1 चा गुणाकार किती? काय? 2. अरे देवा! 1 आणि 2 चा गुणाकार 1. 2. मग आता हे बघा, या 21 मध्ये 2च मिळवले. उत्तर किती आलं? 23 आलं. आलं का समृद्धी? हा. आता 23. 23 या संख्येतले अंक कोणते आहेत सांगा समृद्धी? त्यांचा गुणाकार किती? 6. मग 23 मध्ये 6 मिळवले. किती आले?
हॅलो. नमस्ते सर, बोला की. हो, आता नंबर आहे की सेव्ह तुमचा. बोला की. हो, हो. चालतंय, चालतंय. मुख्याध्यापक बदलले, पण मी त्यांना सांगितलं म्हटलं या आपण पहिलं घेतलं होतं. ते होय म्हटलेत. हो, व्यवस्थित, व्यवस्थित. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्यांना म्हणलं मी नाही, नाही, नाही. काय प्रॉब्लेम पण नाही आणि मॅडमला म्हटलो पण व्यवहार पण व्यवस्थित आहे त्यांचा. पैसे वगैरे पण सगळे व्यवस्थित आहे. काय नाही म्हटलं. मग त्या होय म्हटल्या. मी झालं की सांगतो तुम्हाला. हां. यावेळेस हो, आहे की, आहे की. टाकतो की मी त्याचे. सोड हो, चालतंय, चालतंय. टाकतो, टाकतो. नक्की, नक्की. ओके. हां, हां. ओके. हां. हॅलो, आवाज येतोय का रे माझा? एक मिनिट हां, थांबा. थांबा, थांबा, थांबा. थांबा. तर बघा, दिलेल्या संख्येतल्या अंकांचा गुणाकार करून तुम्हाला त्या ठिकाणी तो गुणाकार पुढे मिळवत गेलं. नाही, नाही. थांबा, दिसतीये. एक मिनिट. तर दिलेल्या संख्येतल्या अंकांचा गुणाकार करून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर पुढे मिळवली, तर पुढे मिळवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढची संख्या मिळायला पाहिजे. मग बघा, 29 मधले अंक आहेत 2 आणि 9. 2 आणि 9चा गुणाकार केला तर उत्तर यायला पाहिजे होतं 18. इथं तर 19 मिळवले आणि 19 मिळवल्यामुळे पुढे येणारी संख्या 47च्या ऐवजी 48 आली. म्हणून चुकीचं पद कोणतं आहे इथं? समृद्धी. समृद्धीचं लक्षच नाही. 47. चला पुढचं घ्या गणित. पुढचं गणित घ्या. 2, 7, 28, 64, 126 आणि 215. बघा बरं कसल्या संख्या आहेत रे या? नाही, नाही, नाही. कोण म्हणतंय रे मूळ संख्या? कसं रे तू? समसंख्या पण नाहीत. नाही, नाही, नाही. अरे समन विषमच्या पुढे जावा जरा. नाही, नाही, नाही. संयुक्त संख्या पण नाही याचं उत्तर. या सगळ्या घनसंख्येच्या जवळ असणाऱ्या संख्या आहेत. जसं की बघा, 1चा घन बोला. घन म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणणे. 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 64. हां. 5चा घन, 6चा घन, हां? आता बघा बरं काय कळतंय का तुम्हाला? बघा बरं. नाही.
हा 64 येते. का सांगा 64? रुमाईचा सांगा का 64? 65 पाहिजे होतं. हा सांगा कसं? 65 नाही नाही, नाही, नाही. 65 नव्हतं. 63 पाहिजे होतं रुमाईचा. का 63 पाहिजे होतं? तर बघा, एकदा एक मिळवलाय, 2 लिहिलाय. 2च्या घनमधून एक कमी केलाय, पुढे लिहिलाय. पुन्हा 3च्या घनमध्ये एक मिळवलाय, पुढे लिहिलाय. पुन्हा 4च्या घनमधून एक वजा करायला पाहिजे होता आणि 63 लिहायला पाहिजे होता. पण तो आहे तसाच लिहिलाय. आता पुन्हा अधिक केला, तर बघा 26 आले, 126. पुन्हा वजा केलं 1, 215 आले. मग मला सांगा ही नंबर सिरीज कोणत्या संख्येमुळे डिस्टर्ब झाली? 64. म्हणून चुकीचे पद, हा चुकीचे पद आहे 64. लिहून घ्या. बघा तुम्हाला वाटलं तर लिहून देतो मी. बघा, थांबा थांबा व्यवस्थित लिहून देतो मी. नाही नाही थांबा, मी लिहून देतो ना व्यवस्थित तुम्हाला. हे बघा, 1 चा घन 1, त्यात 1 मिळवला, 2 आले. 2 चा घन 8, त्याच्यातून 1 वजा म्हणजे एकदा मिळवलंय, दुसऱ्यांदा वजा केलंय. 7, हे बघा पहिल्यांदा 2 होते, नंतर 7 होते. पुन्हा 3 चा घन 27, त्याच्यामध्ये 1 मिळवलं, उत्तर आलं 29. सॉरी 28. 4 चा घन 64, त्याच्यातून एक वजा करायला पाहिजे होतं, पण यायला पाहिजे होतं 63. त्यांनी दिलंय 64 म्हणजे हे चुकलंय. पुढे बघा बरोबर आहे का? 5 चा घन 125, त्यात 1 मिळवले, उत्तर आलं 126. 6 चा घन 216, त्याच्यातून एक वजा केलं, उत्तर आलं 215. मग सगळे बरोबर आहेत का? 2 बरोबर आहे, 7 बरोबर आहे, 28 बरोबर आहे, 126 बरोबर आहे, 215 बरोबर आहे. या ठिकाणी कोणत्या संख्येमुळे ही नंबर सिरीज डिस्टर्ब झाली? तर 63च्या जागी 64 लिहिल्यामुळे. त्यामुळे चुकीचं पद आहे 64. तुम्ही चूप लिहू नका बरं का. चुकीचे पद लिहा. मला जागा नाही म्हणून मी तसं लिहितोय. चुकीचे पद आहे 64. झालं? ओके. पुढचं घ्या. झालं ना? पुढचं घ्या. हां, बोला. बोला. आता या संख्या तुम्हाला कशाच्या जवळ दिसतायत बघा बरं. बोला आराध्या.
102 हां, कसं सांगा? नाही, नाही. तुम्ही विषम आणि समच्या पुढे जायच ना. तुम्ही विचारच करेना गेले. नुसते सम आणि विषम एवढाच विचार करताय तुम्ही. याच्या पुढे जावा जरा थोडंसं. अरे नंबर सीरीज आहे रे ती नंबर सीरीज आहे. क्रमाने संख्या येतायत त्या क्रमाने. मग कोणत्या संख्येमुळे क्रम येत नाही असं बघा. सम आणि विषम बघू नका नुसतं. इतकं सोपं नाहीत विचारत आता तुम्हाला. तुम्ही आता 5वीत आहेत. 5वीच्या दृष्टीने विचार करा जरा. ही एक प्रकारची नंबर सीरीज आहे. क्रमाने संख्या यायला पाहिजे. जसं बघा 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4 आणि 4 नंतर जर मी 6 लिहिलं तर नंबर सीरीज डिस्टर्ब झाली. 5 यायला पाहिजे होती. मग असं तुम्हाला कोणती संख्या ही नंबर सीरीज डिस्टर्ब करते ते विचारलंय. कसं सांगा चेरी 51 कसं काय? तुम्ही काय करा माहिती का? पहिल्यांदा घन संख्या आणि वर्ग संख्या पाठ करा. म्हणजे तुमचं तुमचं चुकणार नाही. बघा, मी आता तुम्हाला समजून सांगतो पहा. हे बघा, 3 चा वर्ग 9. या 9 मध्ये 2 मिळवले, उत्तर आला 11. बघा आता पुढे 3 नंतर पुढची संख्या 2 संख्या 5 घेतले. 25, 27. मग सांगा बरं कोणती संख्या आता वेगळी आहे? आता सांगा पण चला. अजून पण सांगा. हां, चला कोणती संख्या वेगळी आहे? 88 नाहीच आहे इथं. हां, 102. दुर्वा सांगा कसं 102? अरे 178. अरे कसं 171 सांगा की? बरं बघा. 5 नंतरची 2 संख्या सोडून कोणती संख्या येते? 7. 7 चा वर्ग हे बघा आले का 51? हां. म्हणजे 51, 27 आणि 11 या संख्यांमुळे ही नंबर सीरीज डिस्टर्ब होत नाही. मग पुढे जाऊ. 7 नंतरची संख्या थांबा आता मध्ये बोलू नका. 7 नंतरची संख्या 9. 9 चा वर्ग किती होतो? 81. त्याच्यात 2 मिळवले तर उत्तर आलं 83. म्हणजे या 83 मुळे पण ही नंबर सीरीज डिस्टर्ब होत नाही. पुढे जाऊ. 9 नंतरची 2 संख्या सोडून असलेली संख्या 11. 11 चा वर्ग आणि 121 मध्ये 2 मिळवल्यावर किती येतात? आलेत का इथं 123? नाही. आणि 123 13 नंतरची पुढची सॉरी 11 नंतरची पुढची 2 संख्या सोडून 13. 13 चा वर्ग 169. त्यात 2 मिळवले. तर उत्तर आलं 171. मग 171 पण बरोबर आहे. 83 बरोबर आहे. 51 बरोबर, 27 बरोबर, 11 बरोबर. वेगळं कोण आहे मग? हां, बोला की. दुर्वा हां, नाही, नाही. केला व्हिडिओ. हां. पुढचं घ्या.
हा बोला आता. हा बोला. अरे फरक काढा की रे बाळांनो, असं काय करताय हा? काय बघा, ह्याच्यात कितीचा फरक आहे? ह्याच्यात कितीचा फरक आहे? हा, ह्याच्यात कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? अरे याच्यात विचारतोय तर 20, 18. याच्यात कितीचा फरक आहे? 19. मग नीट ऐका. हे बघा, 2 ठिकाणी 19, 19 आलाय. म्हणजे इथं काहीतरी गडबड झालेली दिसते. बघा इथं. हे बघा इथं. मग आता एक काम करा. 20चा फरक आहे ना, त्याच्याऐवजी 19चा फरक करून बघा. मग बघा, या 95 मधून जर तुम्ही 19 वजा केले असते, समजा 19 वजा केले असते, तर येणारी संख्या काय आली असती सांगा बरं? 19 वजा केल्यावर. हा. या 114 मधून पुन्हा तुम्ही 19 वजा केले असते, तर किती आले असते बघा? 33. मग मला सांगा कोणती संख्या ही नंबर सिरीज डिस्टर्ब करते? मग चुकीचं पद किती आहे? 115. लिहून घ्या. लिहिलं? तुम्ही म्हणाले शोधायचं कसं? तर बघा, 2 ठिकाणी 19, 19चा फरक आलाय. म्हणजे यामध्ये समान 19चा फरक पाहिजे होता. कुठं तो दिसत नाही? तर बघा इथं तो दिसत नाही. म्हणजे 115 मध्ये काहीतरी गडबड झाली. झालं? थांबा म्हणण्यापेक्षा लिहून झालं असतं चेरी. लिहा पटकन. नमन समजतंय का नमन? व्हिडिओ चालू करा नमन. रुमेशा समजलं? आलिया? ओके. पुढचं गणित घ्या. बोला.
नमन व्हिडिओ चालू ठेवा. बरं बरं ठीक. उत्तर काढा. द्या जरा त्या डोक्याला ताण द्या जरा. वापर करा जरा डोक्याचा. नाही वापर केला तर बुरशी लागायची त्याला. वापर करा जरा. होऊ द्या त्रास जरा. बघा काय आहे ते. हा कसं सांगा. थांबा आता एकेकाचं होऊ द्या. थांबा हा रुमायसाचं होऊ द्या अगोदर. हा बोला रुमायसा. शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण उत्तर चुकलं तुमचं. उत्तर चुकलं तुमचं. सांगायचं उत्तर चुकलं. तुम्ही जे सांगितलं ना ते बरोबर होतं. एक मिनिट हा. थांबा थांबा माझं चुकलं का काय. हा बरोबर आहे 9/27. कारण बघा 9 आणि 17 तुम्ही तिरकी गुणाकार सॉरी तिरका काय म्हणतात बेरीज करून बघा. हे बघा 3 आणि 3 किती मांडले. 6. 6 आणि 5 बेरीज किती. 11 खाली मांडले. 11 आणि 7. 11 आणि 7 17 नाही 18. मग इथं 18 यायला पाहिजे होते. नीट लक्षात घ्या किती यायला पाहिजे होते. 18. मग आता बघा 18 9 आले का बरोबर 27. त्या ठिकाणी 17च्या जागेवर जर 18 असते तर 18 9 आले का 27. आता बघा 27 आणि 11 आले का 38. मग ही नंबर सिरीज किंवा हे अपूर्णांक दिलेली सिरीज नेमकी कोणामुळे डिस्टर्ब होती. तर त्या ठिकाणी 18च्या जागेवर 17 आल्यामुळे. मी पुन्हा एकदा समजून सांगतोय. हे बघा व्हेरी गुड रुमाईसा छान हा. हे बघा तुम्ही नीट बघा 3 आणि 3 यांची बेरीज केली खाली मांडली 6. आता तुम्ही म्हणाला असं कुठं असतंय का तर हे ह्यालाच बुद्धिमत्ता म्हणतात. नीट लक्षात घ्या. गणिताच्या दृष्टीने असं कधी होत नाही. पण बुद्धिमत्तेमध्ये अशीच गणित तुम्हाला दिलेल्या असतात. हा संबंध जोडायचा असतो तुम्हाला. मग बघा 6 आणि 5 बेरीज झाली 11. 11 आणि 7 बेरीज 18 यायला पाहिजे होती तर 17 लिहिल्यामुळे ही नंबर सिरीज चुकली पुढं. आता बघा जर 18 असते तर 18 9 27 27 आणि 11 38 म्हणजे पुढचं बरोबर आहे मागचं बरोबर आहे. चुकीचं पद कोणतं आहे. लिहा. रुमाईसा फक्त उत्तर सांगायला चुकलं तुम्ही. तुम्ही काय म्हणतात त्याला संबंध बरोबर जोडला तो. संबंध बरोबर जोडला. फक्त उत्तर सांगताना चुकलं. असू द्या. व्हेरी गुड रुमाईसा. असं जा असू द्या असू द्या तेवढं होतं. बरं पुढचं घ्या.
सिद्धांत सांग. मग उत्तर काय? शाबास. बघा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जास्त वेळा फरक कोणाचा आलाय तर 3 आलाय. मग आता कुठेतरी इथं गडबड झाली पहा. हे बघा इथं. या 16 मध्ये. कुठेतरी या ठिकाणी या 16 मध्ये गडबड झालेली दिसते. हां, दिसते थांबा. कुठेतरी या 16 मध्ये गडबड झालेली दिसते. मग आता ती शोधायची कशी? तर बघा आपल्याला आपल्याला इथे जर 3 चा फरक आपण केला असता, तर या 12 मध्ये 3 मिळवले तर उत्तर आलं असतं 15 आणि 15 मध्ये पुन्हा 3 मिळवले तर उत्तर आलं असतं 18. म्हणजे चुकीचं पद या ठिकाणी आहे XVI. 16 म्हणायचं नाही बरं का. चुकीचं पद जे दिलंय तेच लिहायचं. चुकीचं पद आहे एक्स, व्ही आणि आय म्हणजे 16. पण म्हणताना म्हणायचं XVI. झालं? ठीक आहे. पुढचं गणित घ्या. किती नंबरचं आहे तेवढं सांगा. चुकीचं. का? का? का बोला? आर्य तुम्ही म्हणले ना 4 नंबरचं का? बोला लवकर. इतकं सोपं गणित तर दुसरं असूच शकत नाही. चुकीचं आहे. चुकीचं आहे सांगूच नका. चुकीचं आहे ते. हा चला दुसरा विचार करून सांगा. पहा मी नुसती उत्तरं सांगून उपयोगाचं नाही. तुम्ही तुमचं डोकं लावलं पाहिजे नाही तर तुम्हाला सवय तशी लागेल. मी सांगेपर्यंत वाट बघायची सवय लागेल तुम्हाला. तुमचं डोकं वापरा. हां, सांगा.
नाही नाही नाही, नंबर सांगा मला. या गोलातला किती नंबरचं चुकीचं आहे सांगा. का? हा, घड्याळाच्या काट्यानं फिरतात. नाही नाही, नंबर 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 सांगा. ते क्यू आर ते नाही कळत तसं. नंबर सांगा किती नंबरचं चुकीचं आहे. 4 नंबरचं. नाही. बघा या ठिकाणी तुम्हाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, हे जर तुम्हाला समजलेलं असेल, तर या प्रश्नाचं उत्तर लगेच कळेल. सांगा बरं मग आता. कसं काय? कसं काय? तसं पाहू नका. तसं नाही कळणार तुम्हाला ते. कोण सांगतंय आता? 3 नंबरचं पण नाही. याचं उत्तर 1 नंबरच आहे. बघा, फक्त PQRS याचा फिरण्याचा क्रम बघा बरं कसा आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे का विरुद्ध? काय घड्याळाचा काटा असा उलटा फिरतो होय सिद्धांत? सिद्धांत सिद्धांत तुमचा घड्याळाचा काटा असा उलटा फिरतोय काय? मग या ठिकाणी PQRS घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूनं लिहिलंय पहा, दिलंय. इकडे जर तुम्ही पाहिलं तर PQRS घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. PQRS घड्याळाच्या काट्याच्याच दिशेने आहे. PQRS घड्याळाच्याच काट्याच्या दिशेने आहे. PQRS घड्याळाच्याच काट्याच्या दिशेने. वेगळं कोण आहे चुकीचं? मग याचं उत्तर आहे एस, आर, क्यू आणि पी. लिहून घेतलं? ठीक आहे, पुढचं घ्या. सुटलं पण. माझा तास सुरू व्हायच्या अगोदर गेली ना. माझा अजून तास पण संपला नाही ना, आली पण गेली. पहिलं अगं, माझा तास सुरू व्हायच्या नंतर गेली आणि आली पण गेली. हा, बोला आर्य. वर्ग संख्या आहेत आर्य. झोप झाली नाही वाटतं आर्य. घनसंख्या. बघा, एकचा घन एक, बरोबर. तीनचा वर्ग 9. नीट ऐका. एक मिनिट माझं द्यायचं चुकलं काय? अरे इथं 8 करा, 8. सॉरी. नाही नाही, सॉरी सॉरी, माझं चुकलं. इथं 8 आहे. इकडं बोलण्याच्या ह्याच्यात मी 8 लिहायचं 9 लिहिलं. तर बघा, एकचा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 68 कशाचाच घन पण नाही आणि वर्ग पण नाही. बरोबर. आणि 5चा घन 125. म्हणजे इथं 4चा घन 64 यायला पाहिजे होतं. मग 64 न येता तिथं 68 लिहिलंय, म्हणून चुकीचे पद आहे 68. लिहून घ्या.
आराध्या समजते आराध्या? झालं? पुढचं घ्या. 5, 8, 14, 24, 35 आणि 50. का? जेवण केलं का? शाळेतून आता आले ना तुम्ही? झोपले, मग झोप नाही झाली बहुतेक. असू द्या की. आर्य ह्यात मूळ संख्या आहे म्हणून चुकीचं आहे असं नाही. ही नंबर सिरीज आहे ना, ही नंबर सिरीज कोणती संख्या डिस्टर्ब करते, ती संख्या शोधायची असते. याचा सोपा उपाय काय? तर पहिल्यांदा फरक काढायचा. फरक काढला की आपल्याला थोडंफार लक्षात येतं की नेमकं कोणती संख्या हे नंबर सिरीज डिस्टर्ब करते. बघा, 5 मध्ये 3 मिळवले 8 येतात. 8 मध्ये 6 मिळवले 14 येतात. 6 मध्ये 10 मिळवले 24 येतात. 24 मध्ये 11 मिळवले 35 येतात आणि 35 मध्ये 15 मिळवले 50 येतात. मला एक सांगा, थांबा थांबा. तुम्ही जर नीट पाहिलं तुम्ही, तर बघा, तुम्ही बोला. हा, तुम्ही बोला. बोला पटकन. का का सांगा? त्रिकोणी संख्या पुढे मागे पण आली पाहिजे. असं काय करताय? हा, सांगा कसं. हा, सांगा कसं. रुमाईसा बरोबर आहे, सांगा की. शाबास. इथं जर इथं जर 3 मिळवले तर 9 आले असते आणि 9 आले असते तर 14 आणि 9 ची बेरीज किती यायला पाहिजे होती? 23. आता 23 मध्ये तुम्ही जर 9 नंतरची संख्या 3 मिळवल्यावर किती येते? 12. बघा आता 23 मध्ये 12 मिळवले तरी आले की 35. आणि 35 मध्ये तुम्ही बघा, 12 नंतरची संख्या 15 आहे 3 मिळवल्यावर. आणि ते 15 मिळवल्यावर आले की 50. म्हणजे 50 बरोबर आहे, 35 बरोबर आहे, 14 बरोबर आहे, 8 बरोबर आहे, 5 बरोबर आहे. ही नंबर सिरीज कुणामुळे चुकली? तर 24 मुळे चुकली. 24. कशी चुकली पुन्हा एकदा बघा. हे बघा, 5 मध्ये 3 मिळवले 8 आले. 8 मध्ये पुन्हा या 3 मध्ये 3 मिळवून जे येतात 6, ते 6 मिळवले 14 आले. आता 6 मध्ये 3 मिळवल्यावर 9 यायला पाहिजे होते आणि 9 मिळवल्यावर 23 लिहायला पाहिजे होते. इथं 10 मिळवलेत. त्यामुळे पुढची नंबर सिरीज चुकली. त्यामुळे इथं चुकीचं पद आहे 24. चुकून 23 लिहाल बरं का. चुकीचे 23 यायला पाहिजे. पण चुकीचं पद आहे 24. बर, समजलं मग समजलं का सगळ्यांना? ओके. ठीक आहे. उद्या तासाला सुट्टी असेल. आपण सोमवारी पुन्हा एकदा भेटूया. हाच टॉपिक पुढे कंटिन्यू होईल. आपण सोमवारी भेटूया. सोमवारी 25 नंबरची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे सकाळी आणि संध्याकाळी आपला रेग्युलर स्कॉलरशिपचा असेल. बाय ऑल ऑफ यू.
12